शिक्षकांच्या थकबाकीची देयक अदा करण्यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्हा परिषदांना रक्कम पाठवली। भंडारा जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक पंचायत समितीमध्ये खंडविकास अधिकाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली। गट विकास अधिकाऱ्यांना विहित कालावधीत सर्व लाभार्थी शिक्षकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची जबाबदारीही दिली। मात्र तुमसर पंचायत समिती शिक्षण विभागाकडून विहित कालावधीत प्रक्रिया पूर्ण न झाल्याने 1,75,00,000 रुपयांची रक्कम परत गेली। यात चौकशी करून दोषी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे अनेक वर्षांपासून वैद्यकीय प्रतिपूर्ती, निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी, रजा प्रकरण व 7व्या वेतन आयोगाच्या 3ऱ्या व 4थ्या हप्त्याची थकबाकी रक्कम मागील 4 वर्षांपासून शासनाकडून प्राप्त होत नव्हती। बरेच शिक्षक सेवानिवृत्ती झालेत, काही सेवानिवृत्तीच्या काठावर आहेत। संघटनेच्या पाठपुराव्यानंतर शासनाने ही रक्कम पाठविली होती। तुमसर पंचायत समितीतील शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता 72,90,975 रुपये आणि 7व्या वेतन आयोगाची 3री 4थ्या हप्त्याची थकबाकी, निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणीची थकबाकी व रजा प्रकरणाची थकबाकी यासाठी 2,68,76,420 रुपये दिले होते। त्यापैकी फक्त वैद्यकीय बिलांची रक्कम निकाली काढण्यात आली। उर्वरित थकबाकीच्या रकमेपैकी फक्त 93,64,302 रुपये निकाली काढले। 1,75,12,118 रुपये विहित कालावधीत प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सरकारच्या खात्यावर परत गेली। याविषयी संघटनेमार्फत विचारणा केली असता साईट बंद झाल्यामुळे सदर रक्कम परत गेल्याचे सांगण्यात आले। परंतु जिल्ह्यातील इतर 6 तालुक्यांना दिलेले रक्कम प्रोसेस करून सर्व शिक्षकांना देण्यात आले। यावरून तुमसर तालुक्यातील शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। परत गेलेली रक्कम लवकरात लवकर प्राप्त करून शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने प्रयत्न केले जावे, तसेच दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे। तालुका शाखा तुमसरच्या वतीने आज माननीय खंड विकास अधिकारी यांच्याकडे सभा लावण्यात आली आणि त्यामध्ये आमच्या पेन्शनर लोकांचं जे 7व्या वेतन आयोगाचे 3रा 4था जे हप्ते होते त्याचा पैसा पंचायत समिती कार्यालयाला आलेला होता, परंतु पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तो आमच्या कर्मचाऱ्यांना न मिळता परत जाण्याच्या मार्गावर आहे। त्याकरता ही सभा BDO साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। त्यामध्ये हा पैसा आपल्याला कसा मिळेल या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि खंडविकास अधिकारी साहेब यांनी ज्यांची हलगर्जीपणा दिसला त्या कर्मचाऱ्यांना शोकाज नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे आणि आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हा पैसा आपल्या खात्यावर लवकरात लवकर कसा येईल या बाबतीत मी प्रयत्न करतो आणि शक्य तेवढ्या लवकर मागवण्याचा प्रयत्न करतो।